नमस्कार. नमस्कार. आज आपण सौंदलगा या गावी आलेलो आहे. तर या कांद्याच्या प्लॉटवर आलो. मी USK ॲग्रो सायन्स कंपनीचा प्रतिनिधी चैतन्य कवानी. तर या शेतकऱ्यांनी USK ॲग्रो सायन्स कंपनीचे SRP9, SRP, सल्फोबॉन्ड, दंगलजी आणि क्लोराईट प्लस तुमचं गगन हे प्रोडक्ट यूज केले जातात. तर या शेतकऱ्याला कशी रिपोर्ट आली हे आपण त्याच्या तोंडून ऐकून घेऊया. तर दादा तुमचा परिचय द्या सर्वप्रथम. माझा परिचय बिरू नवलाप्पा भानसे, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव. तुझा फोन नंबर. 7760506588. तर मला एक सांगा, तुम्ही सुरुवातीला तुमचा कांदा लावून एक 8 दिवस झालते, 8 ते 10 दिवस झालते. त्या कांद्याला तुम्हाला काय अडचण आली सुरुवातीला? कांद्याला अडचण म्हणजे थोडंसं पातीत वाढ नव्हतं. बर. आणि काळुकापणा नव्हता काळूपणा नव्हती. आणि हार्डिंगपणा नव्हता पातीमध्ये. बर. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, SRP प्रोडक्ट वापर स्प्रेमध्ये बर. एक स्प्रे करून घेतला. SRP प्रोडक्ट वापरल्यामुळं थोडंसं कांदा डिम होता, थोडासा उंची म्हणा, काळुकी आणि कांद्याच्या पातीला हार्डिंगपणा हे आल्यामुळं कांद्याचे व्यवस्थित जोरदार वाढ व्हायला सुरुवात झाली. बर. ठीक आहे. तर नंतर मग वाढ वगैरे चांगली झाली तुमच्या कांद्याची. मग सेकंड स्प्रेला परत 15 दिवसानंतर तुम्हाला मग त्यात परत काय कांद्यामध्ये अडचणी आल्या? परत अडचण म्हणजे थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळं पोट्याचं प्रमाण, पावसाच्या वातावरणात नत्रचं प्रमाण जास्ती वाढल्यामुळं थोडंसं काय होतं, पोट्याचं प्रमाण कमी पडायला लागलं की थोडंसं जिलेबी रोग यायला जाणवा लागतं. म्हणजे एकूण पिळक्या म्हणतो. पिळक्या म्हणतो ते थोडंसं प्रॉब्लेम करायला त्यासाठी आपण बुरशीनाशक आणि कुठलं प्रोडक्ट वापरलं म्हणजे व्यवस्थित? सिलिकॉन पोटॅश. सिलिकॉन पोटॅश वापरल्यामुळं सिलिकॉन विथ पोटॅश दोन्ही घटक असल्यामुळं काय होतंय, कांद्यात पोटॅशचं प्रमाण गेल्यामुळं म्हणजे ह्याचं आपलं जिलेबी रोग पिळक्या थोडंसं कंट्रोलमध्ये येतो. आणि पात पण तुमची म्हणजे पात पण हिरवी काळोखी वगैरे वाटते, चांगली येते. आणि त्याच्यानंतर आपण याला बेसल डोस केला. बेसल डोस मध्ये हवेमध्ये नत्रचं प्रमाण असल्यामुळं नत्रचं थोडं प्रमाण कमी करण्यासाठी सिलिकॉन पोटॅश वापरलं तर थोडंसं बेटर रिझल्ट भेटतो. तर आपण सेकंड बेसल डोस केला. बेसल डोस मध्ये आपण USK चे कुठले प्रोडक्ट घेत? बेसल डोस मध्ये बघा, आपण दंगलजी, SRP9, सल्फोबॉन्ड एवढं प्रोडक्ट वापरले. SRP9, दंगलजी आणि सल्फोबॉन्ड वापरले. त्यामुळे मग कांद्यात आपल्याला सल्फोबॉन्डमुळे काय होतंय, सल्फरचं थोडं कमतरता दाखवतं. म्हणजे कांद्यात सल्फरचं प्रमाण जे लागते कांद्यासाठी ते भरून काढते. बरं. तसंच आपण SRP9 पण वापरतो. SRP9 मध्ये कसं आहे, अब्सोसिलिक आणि मोनोसिलिक ऍसिड असल्यामुळे त्याला कांद्याला काय बदल झाले तुमच्या पातीला म्हणा किंवा? कांद्याला बदल म्हणजे एकाच गोष्टीत सांगायचं म्हणजे काय, कांद्याला काळुकी आणि कांद्याचे थोडंसं हाईटला थोडंसं मदत करते. म्हणजे एकूणच तुम्ही रोग जे होतात रोगाला जास्तीत जास्त बळी जायचे जात नाही. आणि फुटव्याची संख्या म्हणा, हे म्हणा, ते जरा जोमदार वाढीसाठी म्हटलं तर वापरायला दंगलजी एक. मूळ पण चांगलं सोडलं. त्याच्यानंतर आपण स्प्रे जे आहे ते मुळांचं म्हणजे कांद्याला जे व्यवस्थित जमिनीमध्ये पडलेलं अन्न मिळवून देण्याचं काम दंगलजी करते. आणि तुम्ही आपण तिसरा स्प्रे घेतला ना, तिसरा स्प्रे घेण्याच्या अगोदर आपल्याला काय समस्या जाणवली? तिसऱ्या स्प्रे वापरायच्या अगोदर म्हणजे पातीत वाढ नव्हती. म्हणजे जे मान म्हणतोय आपण कांद्याची त्यात थोडंसं जाडी नव्हतं, थोडंसं कमी दाखवत होतं आणि असं कांदा थोडासा डिम दाखवतो. ते वापरल्यामुळं, प्रोलाइट वापरल्यामुळं कांद्याच्या पातीत पण वाढ झाली आणि मानत सुद्धा वाढ. तसेच शेंडा जो करपा होता त्याच्यासोबत ते पण नियंत्रणामध्ये आलं. चौथ्या स्प्रे मध्ये तुम्हाला जरा थ्रिप्सचा अटॅक झाला म्हणजे तुम्ही समजा पांढरमाची तुटला, त्यासाठी कुठलं प्रोडक्ट वापरलं तुम्ही? गगन म्हणून गगन USK ॲग्रोचं गगन म्हणून आहे, ते वापरले. त्याच्यामुळं मारून काही जास्त दिवस आणि 10-12 दिवस झाला, अजून 10-12 दिवस झाले तरी सुद्धा अजून वातावरण थोडं, आता परवा एक 4 दिवस जर थोडं वातावरण बिघडलं तर म्हणजे ढगाळू वातावरण झालं तरी सुद्धा मव्याचं काय अटॅक जास्त फाय नाही, म्हणजे व्यवस्थित आहे. तर एकूणच तुम्ही USK ॲग्रो सायन्स कंपनीचे प्रोडक्ट वापरले आहेत, तुम्ही समाधानी आहात का? समाधान बेस्ट रिझल्ट. इतर शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकता? नाही, वापरा, रिझल्ट 100% येतोय, काय अडचण नाही. आणि त्याच्या पुढचं आणि K-लायटर सुद्धा मी वापरणार आहे नेक्स्ट डोसला. फवारणी म्हणून मी
के लायटर वापरणार आहे. के लायटरमुळं पोटॅशचं थोडं प्रमाण असल्यामुळं पातीत जाड, काळुकी, कलर तर मला एक सांगा, कांद्याला थोडं शायनिंग देतंय. तुम्ही SRP हा प्रोडक्ट किती वर्ष झालं वापरता? 3 वर्षाला 3 वर्ष. एकूणच तुमच्या म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे असं काय आम्ही दबावाखाली असं काय सांगत नाही ना तुम्ही? नाही मी वापरतोय. वापरता मी मला- स्वतः यूज करते. USK मी ॲग्रो सायन्सेस स्वतः लागवडीचा जे डोस घेतलेल्या वेळी मी स्वतः एक लिस्ट तयार करतो आणि हे करून मगच मी ते औषध हे करतो. आणि आमच्या सौंदर्यामध्ये महालक्ष्मी शेती सेवा केंद्र सुरेश संधी म्हणून एक जे दुकानदार आहेत, खरोखर कांद्याच्या बाबतीत एक्सपर्ट आहे. आणि कोणीही जर एकदमच नवीन कांदा मी करतो म्हणून असं जर गेलं तर सुद्धा कांद्याला व्यवस्थित माहिती देऊन ते प्रोडक्ट वापरा, चांगला आहे ते सांगू, व्यवस्थित हे करू, मार्गदर्शन करतो. धन्यवाद. तुम्ही